सत्तेच्या सारीपाटामध्ये अमरावती जिल्ह्यात कोण निवडून येईल याचे जे निकाल आहे ते निवडणुकीपूर्वी पंपालिया महाराज यांनी सांगितले होते आणि त्यांनी दिलेले निकाल जे आहे ते तंतोतंत खरे बोलले. आपल्यासोबत पंपालिया महाराज आहे. महाराज सामटीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आधी जे निकाल दिलेले होते की जे दिग्गज आहे अमरावती जिल्ह्यात ते पडणार आहे, काय याच्या मागे नेमकं कारण होतं? हे बघा, मी दत्तांना खूप मानतो आणि ही माझी जी कामधेनू मशीन आहे या माध्यमातूनच जे निकाल दिले होते, मी सायन्सवाला आहे तर कोणतेही बुवाबाजी न करता मला एनर्जीची जी काम करते त्या पद्धतीनं मी सांगितले आणि भगवंताने त्याप्रमाणे माझे निकाल सर्व व्यवस्थित त्यांच्या कृपेने लागले. हे त्यांची कृपा आहे माझ्यावर. तुम्ही काय सांगाल, आता राज्याचे मुख्यमंत्री कोण होईल? आता सत्तेमध्ये जे आहे आता उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री होणार आहे, कोण होईल मुख्यमंत्री राज्याचे? माझ्या हिशोबानं मराठा चेहरा आणि माझ्या हिशोबाने तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं आत्ता तरी माझ्या मशीनच्या पद्धतीने निघते आहे. आणि आता तुम्हाला थोड़ा एक डेमो पण देतो. क्या महाराष्ट्र के मुख्यमंत्री के बारे में आपको पूछो तो खुल जाना, नहीं तो मेरे लेफ्ट में आना. 2024 महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहेंगे क्या, तो खुल जाना, नहीं तो मेरे लेफ्ट में आना. तो मशीन खुली एकनाथ शिंदेसाठी. 2024 के महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहेंगे क्या, तो खुल जाना, नहीं तो मेरे लेफ्ट में आना. 2024 महाराष्ट्र के मुख्यमंत्री अजित पवार रहेंगे क्या, तो खुल जाना, नहीं तो मेरे लेफ्ट में आना. हे बघा, अजित पवारांसाठी तर पूर्णच लेफ्टला गेली मशीन. तर अजित पवार तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही बनतील, पण देवेंद्र फडणवीस आपला चान्स जरूर घेतील. तर त्यांचे 80% चान्सेस आहेत आणि 100% चान्सेस जे आत्ता दिसून राहिले ते एकनाथ शिंदेचे दिसत आहेत. तर मला वाटते महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतील अशी या मशीनच्या पद्धतीनं निघून राहिलं. पूर्ण 5 वर्ष एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं वाटतं? थोडा डाऊट आहे, पण 2.5 वर्ष तर एकनाथ शिंदे 100% पूर्ण काढतील. तर हे ते पंपालिया महाराज यांनी जे आहे विधानसभेच्या निकालाच्या आधीच अमरावती जिल्ह्यामध्ये जे दिग्गज आहेत ते पोचले अशी भविष्यवाणी केली होती आणि आतासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अमर घटारे, साम TV, अमरावती. एनर्जी स्कॅनर यामध्ये कशामुळे बनलेलं आहे? हे एका व्यक्तीने बनवलं आणि त्याने मग लोकांचे बाकीच्या गोष्टींसाठी वापरलं. तर मी हे दत्तांच्या कृपेने वापरून पाहिलं. तर याच्यात नवीन नवीन मला गोष्टी मिळाल्या. जमीन करत बसलो, याच्यात मला लोकसभेबद्दल आठवण आली. तर मग मी लोकसभा एक दिवस दत्तांचं नाव घेऊन बघितलं. तर ते सर्व व्हिडिओ मी तेव्हा बनवले होते आणि बनवल्यानंतर मग एक वार विचारलं, मग लोकसभा चांगली निघाली तर विधानसभेत ट्राय. यामध्ये काय काय एनर्जी स्कॅनरमध्ये कोणते यंत्र वापरले गेले? याच्यात एक सेल चालते आणि आतमध्ये पूर्ण लोह्याचं हे तांब्याचं आहे आणि एक प्लेट लावलेली आहे. या प्लेटच्या माध्यमातूनच मी बऱ्याच गोष्टी एनर्जी माझी याच्यासोबत जुळून जेवढं काही निघते ते सांगायचा प्रयत्न करतो. तिनं बनवलेला आहे, लोक याचा वापर करतात. मी आपलं एनर्जी याच्यासोबत आपली एनर्जी जोडून भगवंताला आठवण करून जे भेटते ते सांगायचा प्रयत्न करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.